Standard 10th Subject Science and Technology Part 1 Unit 4th Effects of Electric Current. Students, in previous video we saw about the structure and construction of electric motor. On which principle that electric motor is based, we saw about that in previous video. And we also learned about the electromagnetic induction, that is firstly invented by Michael Faraday. Okay. Now see, today first we are going to solve about the one activity here. Like that way, here collect the all materials here like in figure. Okay. So collect the material as shown in the figure and complete the circuit by connecting the galvanometer here. Keep the bar magnet erect here in such a way that its north or south pole is just below to this copper wire. तर अशा प्रकारे काय करायचं, कनेक्शन करायचे आहे, सर्किट कंप्लीट करायचं आहे आणि या मॅग्नेटच्या जस्ट मॅग्नेट या वायरच्या जस्ट बिलो काय करायचं आपल्याला, मॅग्नेट जो आहे तो ठेवायचा आहे. तो दिस वन इज अ कॉपर वायर. ही काय आहे, कॉपर वायर आहे. याच्या जस्ट बिलो काय करायचं आहे, सो दिस इज अ कॉपर वायर. Okay. Now if the wire is kept moving A to B, आता वायर जी आहे तर त्या A या पोझिशन पासून B या पोझिशनला काय केले, मूविंग ठेवली आपण. द पॉइंटर ऑफ द गॅल्व्हनोमीटर गेट्स डिप्लीटेड. तर यातला मधला जो पॉइंटर आहे तर तो 0 पासून काय होतं, त्याचं डिप्लीशन आपल्याला दिसतं. सो दिस इज कॉल्ड एज अ फॅराडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, मॅग्नेटिक इंडक्शन असं म्हटलं त्याला. when we keep this wire moving, when we keep this wire moving, the pointer of the galvanometer shows the depletion. So this is nothing but the Faraday's electromagnetic induction. So हा इंड्यूस्ड काय झाला, इथं करंट तयार झाला आपल्याला दिसतो. नाव मूव मॅग्नेट विथ द वायर फिक्स्ड and also here. आता काय करायचं बघा, वायर जी आहे तर ती स्टेशनरी ठेवायची आहे, सो दॅट की फिक्स्ड आहे तशीच, आणि आपल्याला हा मॅग्नेट जो आहे तर तो काय करायचा, मूवेबल ठेवायचा. ॲट दॅट टाइम ऑल्सो वी सॉ हियर डिप्लीशन शोन बाय गॅल्व्हनोमीटर. तरी सुद्धा आपल्याला इथं गॅल्व्हनोमीटरमध्ये काय होतं, डिप्लीशन दिसतं. सो गॅल्व्हनोमीटर गेट्स डिप्लीटेड. So this is nothing but Faraday's electromagnetic induction. Okay, now see next activity. Try this here. One figure is shown here. Galvanometer or the coil is joined to the galvanometer and battery or the circuit is joined to the solenoid coil. So complete this circuit as shown in the figure. So discuss about the select components are as required. इथे आपण याचं हे बघू शकतो. सो हियर या सोलेनॉइड मध्ये काय केलं आहे, सर्किट जे आहे कंप्लीट केलेलं आहे, त्याला बॅटरी कनेक्ट केलेली आहे आणि नियर टू दिस कॉइल इज केप्ट विथ अ गॅल्व्हनोमीटर. सो इन दिस एक्सपेरिमेंट इफ वी ओपन द प्लग की अँड मेक द करंट 0 इन द कॉइल. आता इथं काय केलं बघा, आपण कॉईल जी आहे त्याच्यामध्ये काय केलं, आपण प्लग की जी आहे तर ती ओपन केली आणि 0 काय केला, करंट 0 केला. सो हियर गॅल्व्हनोमीटर डिप्लीट्स इनटू द साइड अँड क्विकली कम्स इनटू द 0. गॅल्व्हनोमीटरमध्ये थोडंसं आपल्याला डिप्लीशन दिसतं फास्ट आणि तो पुन्हा 0ला येतो. इफ द करंट इन द कॉईल इज स्टार्टेड अगेन, तो कॉईलमधला करंट पुन्हा जर चालू केला तर पुन्हा काय होतं, पॉइंटर अगेन डिप्लीट्स इन टू द अदर साइड अँड देन रिटर्न्स क्विकली टू द 0. पुन्हा इथं काय होतं,
कन्वर्टेड होतो आणि पुन्हा तो झिरोवर येतो. नाव व्हेन इलेक्ट्रिक करंट इज फॉलिंग थ्रू द सोलेनॉइड कॉईल. आता काय केला, समजा जर इलेक्ट्रिक जो करंट आहे तर तो सोलेनॉइडमध्ये काय केला आपण स्टार्ट केला. द सोलेनॉइड कॉईल इज डिस्प्लेस्ड विथ रिस्पेक्ट टू द कॉईल. आणि समजा जर सोलेनॉइड कॉईल जे आहे तर त्याला आपण डिस्प्लेस केला. सो द करंट स्टील प्रोड्यूस्ड इन द कॉईल. तरी पण कॉईलमध्ये आपल्याला करंट फ्लो झालेला दिसतो. सो फ्रॉम धिस वी कॅन एन्फर दॅट. आता यावरून आपण काय इन्फ्लुएन्स घेऊ शकतो बघा. इवन इफ द सोलेनॉइड कॉईल इज केप्ट स्टेशनरी. सोलेनॉइड कॉईल स्टेशनरी ठेवली, change in the current in the solenoid coil produces the current in the coil. जरी सोलेनॉइड कॉईल स्टेशनरी ठेवला तरी आपल्याला त्या सोलेनॉइड कॉईलच्या करंट चेंजमुळं कॉईलमध्ये काय होतं, करंट तयार झालेला आपल्याला इथे दिसतो. इफ सोलेनॉइड कॉईल इज मूव्ज टुवर्ड्स द or away from the coil we see the depletion in the galvanometer. आता जरी हा सोलेनॉइड कॉईल हा त्या सोलेनॉइड जे आहे तर तो कॉईलच्या जवळ आणला किंवा त्याच्यापेक्षा लांब गेला तरी पण आपल्याला त्या गॅल्व्हनोमीटरमध्ये डिप्लिशन जे आहे तर ते दिसतं. सो ऑल्सो द फास्टर इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द सोलेनॉइड लार्जर इज द डिप्लेक्शन इन द गॅल्व्हनोमीटर. जेवढा जास्त फास्ट आपण काय करतो त्याला त्या सोलेनॉइडला त्या कॉईलपासून लांब नेतो, दूर नेतो, तेवढं फास्टर काय होतं त्याच्यामध्ये गॅल्व्हनोमीटरमध्ये डिप्लेक्शन आपल्याला दिसतं. सो इफ द पॉइंटर इन द सोलेनॉइड कॉईल इज चेंज्ड, द करंट इन द सोलेनॉइड कॉईल इज चेंज्ड, the current produced in the coil, or if also solenoid coil is moves towards the coil, then also current produced in the coil. आता इथे बघा सोलेनॉइड कॉईलमध्ये काय होतं, आपण करंटमध्ये चेंज केला तरी आपल्याला तिथं कॉईलमध्ये करंट प्रोड्यूस झालेला दिसतो. किंवा सोलेनॉइड जे आहे तर त्या कॉईलपासून आपण मूव्ह केलं टुवर्ड्स द कॉईल किंवा अवे फ्रॉम द कॉईल, करंट इज स्टील प्रोड्यूस्ड इन द कॉईल. तरी पण आपल्याला तिथे कॉईलमध्ये करंट तयार झालेला दिसतो. ओके, नाव सी व्हॉट इज दिस. सो हिअर सी फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. काय बघायचं आपल्याला, फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. Here Faraday's law of induction. If the current is switched on or off in the solenoid coil, current induced in the coil. सोलेनॉइड मधला जो करंट आहे तर तो आपण स्विच ऑन केला किंवा ऑफ केला तरी पण कॉइलमध्ये करंट काय होतो, तयार होतो, इंड्यूस्ड होतो. सच इंडक्शन इज ऑल्सो ऑब्झर्व्ड when the current in the solenoid coil is increased or decreased. अशा प्रकारचा इंड्यूस्ड करंट जो आहे कॉइलमध्ये आपल्याला केव्हा दिसतो, जेव्हा सोलेनॉइडमधला आपण करंट जो आहे तर तो इन्क्रीज करतो किंवा डिक्रीज करतो. करंट इज इंड्यूस्ड इन द कॉइल when it moves aside from the in front of the solenoid. तर हा जो करंट आहे तर तो इंड्यूस झालेला केव्हा दिसतो आपल्याला, जरी आपण सोलेनॉइड काय केला, मूव्ह केलं तरी पण हा इंड्यूस्ड करंट जो आहे कॉइलमधला आपल्याला दिसतो. सो फ्रॉम दीज एक्सपेरिमेंट, या सगळे जे एक्सपेरिमेंट्स आपण बघितले तर त्याच्यावरून वी अंडरस्टूड दॅट व्हेनेवर द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू द कॉइल चेंजेस, करंट इज इंड्यूस्ड इन द कॉइल. बघा काय या सगळ्या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला काय लक्षात येतं, whenever we change the
whenever the number of lines of the forces, magnetic lines of forces, so that passing through that coil, that changes, the current is induced in the coil. तर काय होतं कॉइलमध्ये करंट जो आहे तर तो इंड्यूस झालेला आपल्याला दिसतो. सो धिस इज नोन ॲज द फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. यालाच काय म्हटलं आहे, फॅराडेचा लॉ ऑफ इंडक्शन असं म्हटलेलं आहे. अँड धिस करंट प्रोड्यूस इन द कॉइल इज कॉल्ड ॲज अ इंड्युस्ड करंट. आणि जो करंट त्या कॉइलमध्ये तयार झालेला आहे, सो दॅट करंट इज कॉल्ड ॲज इंड्युस्ड करंट. त्याला इंड्युस्ड करंट असं म्हटलेलं आहे. सी हियर काय बघा, whenever the number of magnetic lines of force passes through the coil changes, current is induced in the coil. So this is known as Faraday's law of induction. यालाच फॅराडेचा law of induction असं म्हटलेलं आहे. Now next one, see Fleming's right hand rule. So the direction we can understood the direction of this induced current or magnetic field. So we identify that from the Fleming's right hand rule. See here Fleming's right hand rule. When will the induced current in electric conductor is maximum. आता केव्हा हा इंड्युस्ड करंट जो आहे इलेक्ट्रिक कंडक्टर मधला काय असतो किंवा कॉइल मधला मॅक्सिमम असतो. when it is when see it will be maximum when the direction of the motion of the electric conductor is perpendicular to the magnetic field. केव्हा असतो हा सगळ्यात मॅक्सिमम, जेव्हा इलेक्ट्रिक कंडक्टर जे आहेत दॅट आर परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. सो इन ऑर्डर टू शो धिस डायरेक्शन ऑफ द इंड्युस्ड करंट, फ्लेमिंगचा राईट हँड रूल दॅट इज व्हेरी मच युजफुल. आता हे दाखवण्यासाठी फ्लेमिंगचा हा जो राईट हँड रूल आहे तर तो आपल्याला युजफुल ठरतो. स्ट्रेच द थंब, index finger and middle of to each other. Stretch the right hand. आता इथं राईट हँडचे आपल्याला थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर हे स्ट्रेच करायचे आहेत इन सच ए वे दॅट कसे हे स्ट्रेच करायचे आहेत बघा. सो दॅट विल बी परपेंडिक्युलर टू इच अदर. हे एकमेकांना काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. सो इन दिस पोझिशन the thumb indicates the direction of the motion of the conductor. आपल्याला थंब काय शो करतो, this thumb shows the direction of the motion of the conductor. म्हणजे कुठल्या मोशन मध्ये आहे कंडक्टर हे दाखवतो. इंडेक्स फिंगर shows the direction of the magnetic field. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जी आहे तर ते दाखवतो इंडेक्स फिंगर. अँड मिडल फिंगर shows the direction of the इंड्युस्ड करंट. आणि तेव्हा इंड्युस्ड करंट या डायरेक्शनमध्ये तयार होत असतो. हे काय करतो, हा मिडल फिंगर शो करतो. सो धिस डायरेक्शन ऑफ द इंड्युस्ड फिंगर. ओके, सो धिस रूल इज नोन ॲज द फ्लेमिंगचा राईट हँड रूल. या रूलला फ्लेमिंगचा राईट हँड रूल असं म्हटलं जातं. सो दिस इज द फ्लेमिंग राईट हँड रूल. सी हियर thumb shows the motion of the electric conductor, then index finger shows the direction of the magnetic field, and middle finger shows the direction of the induced current. So this is the Fleming's right hand rule. हा काय फ्लेमिंगचा right hand rule आहे. Now see the next part is electric generator.
electric generator. See here. So here we have seen the experiments based on the electromagnetic induction. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या असे बेसवर आपण काय केले आहेत एक्सपेरिमेंट्स बघितलेले आहेत. इथं इंड्युस्ड करंट का होतो तयार होतो व्हेन इट इज फॉर्म्ड when magnet is kept moving and the conductor we keep that conductor in a stationary so that produces the induced current or the magnet is keep moving at that time conductor in the conductor current is induced. So the current produced in these experiments was very small magnitude. आता याच्यामध्ये आपण मगाशी जे बघितले बरेचसे एक्सपेरिमेंट. सो द करंट विच इज इंड्युस्ड सो दॅट इज इन अ व्हेरी मच स्मॉलर इन मॅग्नेट्यूड. खूप कमी प्रमाणात हा करंट तयार होतो. बट द सेम प्रिन्सिपल कॅन बी दॅट इज हार्नेस्ड फॉर द यूज ऑफ द मॅनकाइंड टू प्रोड्यूस द लार्ज करंट. पण याच प्रिन्सिपल जे आहे तर त्याचा यूज करू शकतो आणि आपण लार्ज अमाऊंटमध्ये हा जो करंट आहे तर तो प्रोड्यूस करू शकतो. हिअर मेकॅनिकल एनर्जी इज यूज्ड टू रोटेट द करंट कॅरिंग कॉईल इन द मॅग्नेटिक फील्ड. इथे काय केलं ते बघा मेकॅनिकल जी एनर्जी आहे तर तिचा यूज केला जातो कशासाठी फॉर मोशन ऑफ द कॉईल किंवा जो त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्डमध्ये ती जे कॉईल आहे तर ती रोटेट करण्यासाठी. सो अराउंड द ॲक्सेल दॅट इज प्रोड्युस्ड अँड देअरफॉर विथ द हेल्प ऑफ दॅट इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड. आता इथे फिगरमध्ये आपण बघू शकतो हिअर इन द फिगर कॉपर वायर ABCD दॅट इज kept between two poles the pieces of the magnet. आता इथे काय केलं आहे बघा तर याच्यामध्ये दोन पोल्स जे आहेत मॅग्नेटचे त्याच्यामध्ये काय केलेले आहे ABCD ही जी कॉईल आहे तर ती ठेवलेली आहे. टू एंड्स ऑफ द कॉईल आर कनेक्टेड टू द कंडक्टिंग रिंग्स. याच्यामध्ये हे जे दोन्ही जे एंड्स आहेत त्या कॉपर कॉईलचे तर ते काय केले तर रिंग 1 R1 आणि R2 याला काय केले कनेक्ट केलेले आहेत वाया कार्बन ब्रश थ्रू. बोथ द रिंग्स आर फिक्स्ड टू द ॲक्सेल. आता हे दोन्ही रिंग जे आहेत तर त्या ॲक्सेलला काय केलं कनेक्टेड केलेले आहे. बट देर इज अ रेजिस्टिव्ह कोटिंग बिटवीन द रिंग अँड ॲक्सेल. फक्त इथं काय केलं बघा रिंग आणि ॲक्सेल जे आहे त्याच्यामध्ये काय केलं कोटिंग रेजिस्टिव्ह कोटिंग ठेवलेलं आहे. So the axle get rotate with the help of the machine from the outside. तर axle जो आहे तर तो रोटेट केला जातो बाहेरच्या मशीनचा यूज करून अँड बिकॉज ऑफ धिस द कॉईल ABCD दॅट स्टार्ट्स रोटेटिंग. त्याच्यामुळे त्या ॲक्सेल फिरायला लागलं की ABCD कॉईल जी आहे तर ती काय होते रोटेट व्हायला सुरुवात होते. सो द स्टेशनरी कार्बन बसेस दॅट आर B1 and B2 जे स्टेशनरी आहेत स्थिर आहेत कुठले कार्बन बसेस कुठले B1 and B2. सो दे आर कनेक्टेड टू द गॅलोमीटर. हे गॅलोमीटरला काय केलं कनेक्ट केलेलं आहे विच शोज द डायरेक्शन ऑफ द करंट इन द सर्किट. ते काय करतं कुठल्या डायरेक्शनमध्ये सर्किटमध्ये करंट काय झाला फ्लो होतोय ही डायरेक्शन शोज करतं. सो अपॉन द रोटेटिंग ॲक्सेल द ब्रांच AB गोज अप अँड ब्रांच CD गोज डाऊन. तर असं जसं हे रोटेशन व्हायला सुरुवात होते तर ॲक्सेल रोटेट व्हायला सुरुवात होतो तसं AB का होते ब्रांच जी आहे तर ती अपसाईडला जाते आणि ब्रांच CD जी आहे तर ती डाऊनवर्ड डायरेक्शनला जाते. सो दॅट कॉईल ABCD रोटेट्स इन द क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये ही रोटेट व्हायला सुरुवात होते. सी हिअर दिस फिगर. सो ॲक्सेल जेव्हा काय होतो रोटेट होतो तेव्हा AB आणि CD ह्या ज्या कॉईल आहेत तर त्या काय होतात रोटेट व्हायला सुरुवात होते. सो अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग राईट हँड रूल इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस्ड इन द ब्रांचेस AB अँड CD. आता फ्लेमिंगचा जो राईट हँड रूल आहे याच्यानुसार काय आहे बघा इंड्युस्ड करंट इथं तयार होणार आहे आणि म्हणजे इथं ॲक्सेल रोटेट व्हायला सुरुवात झालं की या मॅग्नेटिक फील्डमध्ये कॉईल काय झाली रोटेट होते आणि त्याच्यामुळं या कॉईलमध्ये काय होणार आहे इंड्युस्ड करंट तयार होणार आहे. ही AB जी आहे तर ती
अपवर्ड डायरेक्शनला आणि सी डी डाऊनवर्ड डायरेक्शनला जाणार आहे. तर इथं इंड्युस्ड करंट तयार होतो अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स राईट हँड रूल, जो आत्ताच आपण पाहिलेला आहे. दस द हिअर ए बी अँड सी डी इन द डायरेक्शन ऑफ द ए बी, म्हणजे हा करंट कुठल्या डायरेक्शनमध्ये होणार आहे बघा, ए पासून बी पर्यंत अँड सी पासून डी पर्यंत. दस द करंट फ्लोज इन द डायरेक्शन ऑफ ए बी सी डी, म्हणजे कसा तयार होणार आहे हा, ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत, सी पासून डी पर्यंत. ओके. सो इन द एक्सटर्नल सर्किट द करंट फ्लोज फ्रॉम बी टू बी वन. आता इथं हे जे सर्किट आहे तिथे काय होणार आहे, हा करंट कुठे येणार आहे, बी टूपर्यंत येणार आहे आणि बी टूपासून तो कुठे येणार आहे, बी वनपर्यंत येणार आहे. इथं बी वन आहे तिथंपर्यंत येणार आहे. तर हा बी टू बी वन आणि थ्रू काय होतो हा गॅल्व्हनोमीटर, त्याच्यामुळं हा गॅल्व्हनोमीटर डिप्लेशन त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. सो इफ इन्स्टेड ऑफ द वन लूप कॉईल the coil consisting of the several turns is used, the current of magnitude several times flows. आता इथं एकच लूपपेक्षा म्हणजे एकच फिरण्यापेक्षा एकच लूपपेक्षा काय होतं, कॉईलमध्ये समजा जर आपण जास्त काय केले टर्न्स यूज केले तर करंटची जी मॅग्निट्यूड आहे तर ती काय होणार आहे, तेवढ्या टाईममध्ये जास्त तयार होईल. आता काय होतं बघा, आफ्टर हाफ रोटेशन द ब्रांच ए बी टेक्स द प्लेस ऑफ द ब्रांच सी डी अँड ब्रांच सी डी टेक्स द पोझिशन ऑफ द ब्रांच ए बी. हाफ रोटेशन झाल्यानंतर काय होणार आहे बघा, सी डी कुठे येईल, ए बीच्या ठिकाणी येईल आणि ए बी इथं सी डीच्या ठिकाणी जाणार आहे. ओके. सो ए बी टेक्स द प्लेस ऑफ ब्रांच सी डी अँड सी डी टेक्स द प्लेस ऑफ द ब्रांच ए बी आफ्टर हाफ रोटेशन, एक हाफ रोटेशन झाल्यानंतर. देअरफॉर इंड्युस्ड करंट गोज थ्रू. आता इथं काय होणार, इंड्युस्ड करंट कुठे येणार आहे, इथं डी येईल, इथं सी येईल, इथं बी येईल आणि इथं ए येईल. सो दॅट गोज थ्रू डी टू सी टू बी टू ए, असं काय होणार आहे, याची डायरेक्शन होणार आहे. बट ब्रांच बी ए इज ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ द बी वन. बी ए जी आहे तर ती नेहमी कुठल्या कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये असते, ही नेहमी बी वनच्या कॉन्टॅक्टमध्ये असते. अँड ब्रांच सी डी कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, दॅट इज कॉन्टॅक्ट इन द कॉन्टॅक्ट विथ बी टू. हेन्स एक्सटर्नल सर्किट फ्लोज फ्रॉम बी वन टू बी टू. त्याच्यामुळं एक्सटर्नल सर्किटमध्ये काय होणार आहे, करंट जो आहे तर तो बी वनपासून काय होणार आहे, बी टूकडे जाईल. सो दॅट इज द अपोजिट टू द प्रिवियस हाफ रोटेशन. आणि हा करंट कुणाच्या अपोजिट आहे, आधी जो आहे ह्या डायरेक्शनमध्ये होता त्याच्याबरोबर अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. सो धिस रिपीट्स आफ्टर एव्हरी हाफ रोटेशन. आणि पुन्हा पुन्हा हाफ रोटेशनमध्ये हे काय होतं, अशा प्रकारचे जे रिपिटेशन आहेत तर ते इथं सुरू राहतात. अँड दस हिअर एव्हरी हाफ रोटेशन अल्टरनेटिंग द करंट इज प्रोड्युसेस. आणि असा अल्टरनेट काय होतो, करंट तयार होतो. सो धिस इज कॉल्ड ॲज अ ए सी जनरेटर. यालाच काय म्हटलं आहे, ए सी जनरेटर असं म्हटलेलं आहे. सो दिस इज द डायग्रॅम अँड कन्स्ट्रक्शन अँड द वर्किंग ऑफ द जनरेटर. हे काय आहे, जनरेटरचं वर्किंग आणि स्ट्रक्चर आपल्याला सांगता येईल. सो हिअर दिस चॅप्टर इज completed. Solve the exercise here given in the textbook, page number 60 and page number 61. 61 आणि 60 वरचा जो काय एक्सरसाइज आहे तर तो काय करायचा, तुम्ही कंप्लीट करायचा आहे.